अंजनगाव तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला वित्त विभागातर्फे हिरवी झेंडी मिळाली असून शहरात लवकरच उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल अशी माहिती आमदार बळवंत वानखडे यांनी 23 मार्चला पत्र परिषदेत दिली। अंजनगाव सुर्जी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आजपर्यंत अनेक संघटना, पक्ष यांनी वेळोवेळी प्रयत्न केले होते, परंतु दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नातून जनविकास कार्यक्रमाअंतर्गत 50 खाटांचे सर्व सोयीयुक्त उपजिल्हा रुग्णालय नव्याने मंजूर झाले असून त्याला वित्त विभागाने दिलेल्या निर्देशानुसार व निधीची उपलब्धता पाहता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा निधी वितरित करण्याचा आदेश 1 मार्च 2021 ला निर्धारित करण्यात आला आहे। उपरोक्त निधी प्रशासकीय अधिकारी सहसंचालक आरोग्य सेवा अर्थ व प्रशासन आयुक्तालय मुंबई यांनी हा निधी मंजूर करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने आमदार बळवंत वानखडे यांनी वेळोवेळी विधान भवनात आवाज उठून उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास 2,31,657 लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिल्याने अंजनगाव सुर्जी येथील बऱ्याच दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले आहे। पत्रकार परिषदेत आमदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे। ग्रामीण रुग्णालयाचा इथं फार मोठा प्रश्न होता। मी गेल्या म्हणजे निवडून आले तेव्हापासून जवळपास 3 अधिवेशनात हा प्रश्न मी सातत्याने मांडला आणि वस्तुस्थिती अशी आहे की इथं फार मोठा लोकसंख्येचा हा भाग आहे। आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, असं फार मोठे इथं वस्ती आहे आणि त्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं इथं उपजिल्हा रुग्णालय होणं गरजेचं होतं। म्हणून मी सतत प्रयत्न करत होतो। कालच त्याला मंजुरात मिळून तसा शासनाने आदेश काढला आणि 23,16 लाखाचं इथं 50 खाटाचं रुग्णालय आणि त्याच्यानंतर इतर जे काही त्याच्यासाठी इस्टिमेट असतील, कर्मचारी वर्ग असतील, तो सर्व पुरवण्यात येईल। या पत्रकार परिषदेला उपसभापती महेश खारोडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाडू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, गणेश देशमुख, सुधाकर खारोडे, जहीर भाई, फयूब भाई, किस्मत भाई, सरपंच रवी बोंद्रे, राजेंद्र बारगदे, वैभव खारोडे, कैलास सिरसाट व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।